हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट विथ सँडी. मॉर्निंगचे वाजले 7:30. आपण आलो आहोत म्युझिकल गार्डन वाघाड. मित्रांनो, याचं जे लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच. फिनिक्स बॉलच्या बाजूलाच हे गार्डन आहे. अतिशय उत्कृष्ट वेल हायजिन्स असं हे गार्डन आहे. याची वेळ सकाळी 5 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 8:30 अशी आहे. माझे मॉर्निंगचे एक्सरसाइज सेशन म्हणजेच फ्रीलान्सिंग PT सेशन्स मी इथे घेत असतो. सकाळी 7:30 ते अराऊंड 9:30पर्यंत इथे असतो. मित्रांनो, आजचा ब्लॉग मी या गार्डनच्या माहितीसाठी बनवला होता, म्हणजे बनवणार होतो. पण रोजच आम्ही एक्सरसाइज करत असताना एक मधुर असा बासरीचा आवाज आम्हाला म्हणजे कानाला स्पर्श करत असतो. तर मी चौकशी केली असता मला बऱ्याच जणांनी सांगितले की रोज म्हणजे सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत कंटिन्यू हे जे आपले बासरी वादक आहेत, यांचं नाव चौकशी केली असता विश्वास करंदीकर. गेली 11 वर्ष ते त्यांची जी आवड आहे बासरी वाजवण्याची ती जपतात. तर मी म्हणलं आजचा व्लॉग त्यांच्यासाठी, त्यांच्या कलेसाठी. श्वास से पहले घ्या. हलता अशा वाजला पाहिजे, नी नाही वाजला पाहिजे. नी कसा काय वाजवायचा? इथे ते एक आजोबांना ट्रेन करत होते की त्यांना पण आवड होती त्या आजोबांना, पहिले श्वास भरून घ्या, मग करा. त्यांना ते कशा प्रकारे ट्रेन करतात ते पहा. श्वास भरा, श्वास भरा. अंदर इतकं कमी ताकद मध्ये कंट्रोल करा. हे बघा, इतकं वीक का इतकं वीक का झाला. मित्रांनो, आपण अनेकदा TV वरती, यूट्यूबवरती बासरी वादकांचे व्हिडिओज पाहिले असतील. पण मित्रांनो, आजचा जो अनुभव होता, जो फेस टू फेस समोर लाईव्ह जे बासरीचं म्युझिक होतं, जी टोन होती, अक्षरशः अंगाला शहारे गूजबम्स येत होते. खूप विलक्षण असा हा अनुभव होता. फर्स्ट टाईम मी कधी अटेंड केला नाही, म्हणजे बासरी वादकांच्या कधी शोला गेलो नाही. तेव्हा TV वरती मी बऱ्याचदा पाहिलं आहे, पण आज जे समोर पाहिलं, जे ऐकलं, अतिशय दुर्मिळ असं होतं. मस्त.
मस्त आहे, एक नंबर. नाही 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 डिस्टर्ब नाही करायचं असं. मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पहा. तुम्हाला पण जो मी अनुभव घेतला आहे, आय होप तुम्हाला पण तो अनुभव भेटेल. इथं मी विश्वास करंदीकर सरांना विचारलं की तुम्हाला किती ड्युरेशन लागतं पाता इथे ठेवलाय, बासरी त्याला जवळ घेऊन फुंकर मारा. हे उडलं नाही पाहिजे. तर त्यांनी उडलं नाही पाहिजे. सांगितलं, मी अजून शिकतोयच, पण मला सुरुवातीचे 5 वर्ष बेसिक जे आहे इथे ठेव. ते शिकण्यातच गेले. त्यांच्यापासून मी थोड्याशा टिप्स घेतल्या. आणि म्हणजे एवढ्या छोट्याशा टिप्सने तर आपल्याला उडलं का बरं? जे येणार नाही. खूप त्याच्यावर वेटेज स्ट्रोक आहे. गेला ना, का बरं उडलं? एअरचा स्ट्रोक त्याच्यावरती गेला. पण ते गेल्यावरती उडलं नाही पाहिजे ना ते. मित्रांनो, मला असं वाटतं की प्रत्येकाला एकतरी वाद्य प्रोफेशनली वाजवता आलं पाहिजे. मित्रांनो, किती करू शकणार आहे? जसं की आपण वाद्य वाजवतो, एक आपला ट्रेस मला आवाज झाला एकदा. खूपच कमी होतो. आजचं जे जीवन आहे खूप ट्रेसफुल आहे. उडलं का सो त्याला? त्यासाठी मला असं वाटतं कधी एक्सरसाइज येणार कंट्रोलर? हा तर पार्ट आहेच, पण एक वाद्य म्हणजे एक्सरसाइज प्लस म्युझिक. आय होप तुम्हाला माझ्या प्रतिक्रिया कळल्या असतील. जाता नाही, जाता सोपं नाहीये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब जेवढं बाहेरून दिसतं तेवढं आत करा, जेणेकरून माझे Deep जे आहे. काही नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत